हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं माझ्या ह्या व्लॉगमध्ये. माझं मेकअपचं सामान खूप मेस झालं होतं, तर चला ते आवरता आवरता तुमच्यासोबत एक नवीन कहाणी शेअर करते. एकदा काय होतं, एका वनात श्रीकृष्ण आणि अर्जुन जात असतात. जाता जाता त्यांना एक गरीब भिकारी दिसतो, जो की तो भीक मागत असतो. ते पाहून अर्जुनाला खूप दया येते आणि तो त्याच्या स्वतःकडच्या मोहरा त्याला देतो. तो भिकारी तो मोहरा घेऊन घरी जातो आणि त्याच दिवशी त्याच्या घरी चोरी होते आणि त्या मोहरा सुद्धा त्याच्याकडून हरवल्या जातात. नेक्स्ट डे तो परत भीक मागतो. तो भीक मागत असताना पुन्हा अर्जुन आणि श्रीकृष्ण तिथून जात असतात. अर्जुन पुन्हा बघतो ते. ह्या वेळेस अर्जुन त्याला एक हिऱ्याची अंगठी देतो. ती अंगठी घेऊन तो घरी जातो आणि रात्री एका माठात ठेवतो. सकाळी त्याची पत्नी पाणी भरायला तोच माठ घेऊन जाते आणि नदीत ती अंगठी हरवून जाते आणि तो भिकारी परत एकदा भीक मागायला लागतो. तिसऱ्या दिवशी तो भीक मागताना पुन्हा अर्जुन आणि श्रीकृष्ण तिथेच जातात. हे पाहून अर्जुनाला खूप राग येतो आणि अर्जुन म्हणतो की श्रीकृष्ण असं का करतोस तू? तर त्यावर श्रीकृष्ण फक्त हसतात. मग अर्जुनाकडे 2 मोहरा असतात. तो अर्जुन पुन्हा ते 2 मोहरा त्या भिकाऱ्याला देतो. तो मोहरा घेऊन तो गरीब माणूस निघतो तिथून. तेवढ्यात त्याला एक मासे विकणारा दिसतो आणि त्यामध्ये एक मासा तरफडत असतो. तर तो मासा विकत घेतो त्या नाण्याने आणि तो तरफडणारा मासा समुद्रात नेऊन टाकतो. तर हे करता क्षणी त्या माशाच्या तोंडातून हरवलेली अंगठी सापडते त्याला. ती अंगठी बघताच तो खुश होतो आणि म्हणतो सापडला सापडला. हे सगळं होत असताना तो चोरही तिथूनच जात असतो. जाताना त्याच्या कानावर सापडला सापडला असा आवाज येतो. तो घाबरतो आणि चोरलेल्या ज्या मोहरा असतात तो त्याला परत देतो. आणि हे सगळं अर्जुन बघत असतो. तर अर्जुन म्हणतो श्रीकृष्ण हे असं कसं झालं? श्रीकृष्ण सांगतात ज्यावेळेस तू त्याला सोन्याच्या मोहरा दिल्या, त्याला अंगठी दिली हिऱ्याची, त्यावेळेस त्याने फक्त स्वतःचा विचार केला आणि ज्यावेळेस तू त्याला नाणं दिलं त्यावेळेस त्याने त्या तरफडणाऱ्या मासाचा विचार केला. ह्या गोष्टीतून आपल्याला असा बोध मिळतो की जेव्हा आपण दुसऱ्याचा विचार करतो तेव्हा देव आपला विचार करतो. आवडली की नाही गोष्ट? मला नक्की कमेंटमध्ये सांगा कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, प्लीज फॉलो करा चॅनलवर नवीन असेल तर. तुम्ही माझ्या मागच्या दोन्ही व्लॉगला खूप चांगला प्रतिसाद दिला, लाईक केला, त्याबद्दल खूप 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 धन्यवाद. इथे धैर्य माझा थोडासा मेकअप करून देत होती, त्यानंतर मीच तिला म्हणाले चल मीच तुझा मेकअप करून देते. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग? नक्की शेअर करा, कमेंट करा, लाईक करा. थँक्यू.